अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलेजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याची बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आषाढ अमावस्या म्हणजे 12 ऑगस्ट रोजी आषाढ अमावस्या आहे. तर ह्या आषाढी अमावस्येला आपण दिव्याची अमावस्या म्हणतो. कारण आपण ह्या दिवशी आपण दिव्याची पूजा करत असतो. बघा, प्रत्येक अमावस्येलाच म्हणजे आपण पूजा करतो का दिव्याची नाही, पण ही वर्षातून एकदा अमावस्या येते की ह्या दिवशी आपण दिव्याची पूजा करतो. आणि सगळ्या देवांची पूजा करून दिव्याची पूजा करायची. जेव्हा आपण सगळे ठेवणीतले दिवे असेल ते सुद्धा आपल्याला काढायचे आहे. साफसफाई करून आपल्याला स्वच्छ घासून पुसून त्याची आपल्याला पूजा करायची आहे. कारण पहा, दिवा आपल्याला वर्षभर आपल्याला उजेड म्हणजे प्रकाश देत असतो आणि आपण एक दिवस त्याची पूजा करतो. कारण बाकीचे समजा आपण आता एकच दिवा लावला आणि बाकीचे दिवे काय म्हणतात, की वर्षभर आपण यांना प्रकाश देतो, पण हे आपल्याला एक दिवसही आपली पूजा करत नाहीत. तर असं दिव्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे आपण रोज आपलं जरी आपल्याच्यानं नाही झालं, पण बाकीचे आपण सगळे ठेवणीतले दिवे काढायचे, सगळे दिव्याची पूजा करायची आणि आपल्याला त्यामध्ये सगळ्यांमध्ये तेल, वात टाकून आपल्याला त्याची पूजा करून ते प्रज्वलित करायचे आहे. तर पूजा पण अगदी साधी सोपी आहे पहा. आपल्या सगळ्या दिव्यांना घासून, पुसून स्वच्छ आपलं झाल्यानंतर एका ताटात सगळे मांडून ठेवायचे आहे किंवा तुम्ही चौरंगावर पण मांडून ठेवू शकता. आणि त्यामध्ये आपल्याला तेल, वात घालायची आहे, हळदी, कुंकू, अक्षदा, फूल. बरेच जण ठिकाणी त्याला बाबळीची फुलं वाहतात आणि लाह्या म्हणून आपल्याला प्रसाद अर्पण करायचा आहे. आणि हे नंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला त्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला दीप प्रज्वलित करायचं आहे ते. तर हे आपल्याला म्हणजे जे आपण पूजा करतो, दिवा लावतो, तर हे आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होतो. तर ह्याची एक कथा आहे. तर बघा, बऱ्याच म्हणजे असं ठिकाणी म्हणजे कथा वाचली पण जाती आणि ऐकली जाती समजा. तर असं एक म्हणजे गरीब कुटुंब होतं. म्हणजे असं खेडेगावात राहणारं कुटुंब. त्या घरामध्ये कधी जेवायला म्हणजे पुरेसं अन्न सुद्धा नव्हतं त्या कुटुंबाकडे. पण त्या बाईचा रोजचा नियम असा होता, की देवाजवळ रोज नियमाने दिवा लावायचा संध्याकाळच्या वेळेस. सकाळी तर दिवा लावतो आपण, पण संध्याकाळी सुद्धा लावायचं. जे काही त्यांच्याकडे तेल असेल, थोडंफार तेलामध्ये ते वात बुडेल एवढं तेल ते लावून ते दिवा लावायचा. त्यांचा नित्यक्रम असायचा. पण एके दिवशी असं झालं, की सगळं म्हणजे घरातलं तेल संपलं आणि नेमकी त्या दिवशी होती दिव्याची अमावस्या. तर दिव्याच्या अमावस्येच्या दिवशी त्या बाईला जेव्हा देवाजवळ दिवा लावायचा आहे, पण त्या दिवशी त्यांच्या घरात तेल नव्हतं. कारण अत्यंत म्हणजे हलाखीचे दिवस, गरिबी म्हणजे खूप कष्ट, पण असं घरामध्ये असं भरपूर अन्न नाही, भरपूर म्हणजे कुठलंच वस्तू नाही घरामध्ये. पण आता त्यांनी काय केलं, नुसती पूजा केली आणि बसून राहिली. पण असं करताना देवाला प्रार्थना, की "बाबा देवा, माझ्या घरामध्ये काहीच नाहीये, आता मी कसा दिवा लावणार?" असं म्हणून ती बाई सारखं तिच्या मनामध्ये प्रार्थना चालू होती. नुसती देवाची पूजा केली, दिव्यांची पूजा केली त्यांनी, पण घरात दिवा लावायसाठी तेल नव्हतं आणि घरात अंधकार पसरलेला होता. पण तेवढ्याच याच्यामध्ये त्या त्या बाईच्या दारामध्ये म्हणजे दार वाजलं आणि म्हणजे दार वाजल्यानंतर त्या बाईनं उघडायला गेली, तेव्हा एक म्हातारी दारासमोर आलेली होती त्यांच्या. मग दार उघडल्यानंतर ती बाई म्हातारी तिला म्हणाली, की "मला तुमच्याकडे ना थोडंसं पाणी मिळेल का प्यायला? मी खूप दमली आहे." मग तिनं पाणी वगैरे दिलं. घरात येऊन बसली ती म्हातारी आणि ती एक समजा लक्ष्मीचंच रूप होतं ते म्हातारी म्हणजे. पण मग ती म्हातारी बसली, पाणी पिलं आणि तिच्याकडे देवाकडे लक्ष गेलं तिचं, की "अगं, तू आज दिवा रोज दिवा लावते, आज दिवा कसा नाही लावला ते देवापुढे?" पण ती म्हणे, "काय करावं आजी, की दिवा लावायला माझ्याकडे तेलच नाहीये. सगळं आहे पण तेल नाहीये." तर मग ती म्हणे, "माझ्या ह्या पिशवीमध्ये तेलाची बाटली, त्याच्यात थोडंसं तेल आहे, ते तू ते दिवा लाव." मग त्या बाईने तो दिवा लावला आणि त्या एवढ्याशा छोट्याशा दिव्याने सगळं घर अगदी प्रकाशमय झालं. पूर्ण घरात लख्ख प्रकाश पडला त्या दिव्याने. आणि मग ते उरलेलं समजा ते आजीला वापस दिलं म्हणा, की "आजी, की हे राहू द्यात." पण आजी म्हणे, "नाही, राहू द्या," म्हणे, "तुम्हाला." असं म्हणून मग त्या बाईनं हे केलं आणि त्या बाईला आता ती आजी म्हणे, "मी आता निघते." पण आजीला त्यांनी थांबवून आजीला ते जे त्यांच्या घरात जे काही अन्न होतं थोडंफार ते त्यांनी शिजवलं आणि सगळ्यांनी वाटून खाल्लं आणि आजीला सुद्धा पोटभर जेवू घातलं. आणि मग आजीचा कृपा आशीर्वाद, की आजी एक लक्ष्मीच्या रूपाने त्यांच्या घरात आलेली होती. कारण बघा, दीप हे लक्ष्मीचंच प्रतीक असतं. जेव्हा तुमच्या घरामध्ये काही आनंदी वातावरण असेल, तर तेव्हा बघा आपण किती दीप प्रज्वलित करत असतो. आणि जेव्हा काही वाईट वगैरे असेल, तर तेव्हा आपल्या घरामध्ये दिवे लागत नाही, हे लागत नाही. म्हणून हे अशुभ लक्षणं आहेत. दिवा घरात न लावण्याने, घरात म्हणजे दिव्यांची साफ-सफाई न करणे, हे अशुभ लक्षण आहे. त्यामुळं आपण दिव्याची साफ-सफाई नेहमी करता खराब झाले, की आपण बदलून-बदलून दिवा जरी लावला, हा घासून तो दुसरा लावला तरी
चालतो एरवी. पण ह्या दिव्याच्या अमावास्यासाठी सगळे दिवे जे ठेवणीतले आहेत ते सुद्धा काढायचेत आपल्याला. कारण हे लक्ष्मीचं रूप आहे. दिवा आपण तसाच पडू द्यायचा, तसाच माळ्यावर टाकून द्यायचे दिवे, हे असं करू नये. कारण ह्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही. म्हणून ही दिव्याची अमावास्या जी आहे, तर ती आपल्या लक्ष्मीवर्धक आपल्यासाठी, आपल्या घरात लक्ष्मी टिकावं ह्यासाठी सुद्धा आपल्याला ही पूजा आपल्याला अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. आणि त्या मग म्हातारीनं त्यांना आशीर्वाद दिला, की तुझ्या घरात सतत लक्ष्मी वास करेल. मग त्यांची गरिबी दूर होईल. मग असंही दिव्याची पूजा वगैरे केल्यानंतर मग ती म्हातारी अचानक गायब झाली. आणि मग नंतर त्यांच्या लक्षात आलं, की आपल्या घरात जे तेल नव्हतं, पण ते लक्ष्मीच्या रूपाने येऊन आपल्याला त्यांनी जे आपला नियम रोजचा होता, तो आज आपला मोडीत निघणार होता नियम, पण तो त्या म्हणजे लक्ष्मीने आपलं मोडू दिलं नाही आणि तिनं त्या म्हातारीच्या रूपात येऊन आपल्याला तेल दिलं. तर अशी लक्ष्मी सगळ्यांच्याच जीवनात प्राप्त व्हावी, सगळ्यांनाच लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, यासाठी आपल्याला दिव्याची पूजा आवर्जून करायची आहे. आणि आपल्याला जे काही दिवे आहेत, तर सगळ्यांनी आपल्याला नमस्कार करून नतमस्तक व्हायचं आहे. कारण बघा, आपण जेव्हा दिवा लावतो, तर दिवे लागायच्या वेळेस सुद्धा आपण म्हणतो, "दिव्या दिव्या दीपत्कार, दीपक ज्योती नमस्तुते" आपण असं म्हणतो आणि आपण नमस्कार करतो. तर हे सुद्धा आपलं म्हणजे रोजचं लक्ष्मीला आपल्याला प्रार्थनाच असते, की आमच्या घरामध्ये तुझा प्रकाश पडू दे, आपल्या घरामध्ये ज्या काही अडी-अडचणी असतील त्या सुद्धा निघून जाऊ दे. आणि ह्याचा कुठलाही म्हणजे बघा, दिवा जर लागला तर आपल्या घरामधली कुठलीही अडचण राहत नाही. कारण दिव्याच्या ज्योतीच्या रूपाने आपल्या ज्या काही भावना आहेत, जी काही आपली इच्छा आहे, ती देवापर्यंत पोहोचते. म्हणून आपल्याला दिवा हे प्रतीक मानतो आणि आपण दिवा हे लावलाच पाहिजे. कुठल्याही उद्घाटनाला सुद्धा आधी दिवा प्रज्वलित केला जातो. कारण कुठल्याही शुभ कामाला, शुभ कार्याला, घरात शुभ म्हणजे सगळं होण्यासाठी, प्रसन्न वातावरणासाठी दिवा हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपली दिव्याची अमावास्या ही सगळ्यांनी अत्यंत म्हणजे मन श्रद्धा ठेवून अगदी दिव्याची पूजा करायची आहे. जे तुमच्याकडे दिवे 2, 1 जे काही 4-5 दिवे असतील, त्या दिव्याची आपल्याला घासून, स्वच्छ पुसून आपल्याला पूजा करायची आहे. त्याला लाह्या, गुळ गुळाचा समजा असा नैवेद्य दाखवायचा आहे. जे तुम्हाला नैवेद्य वाढत खडीसाखरेचं असेल तर ते, आणि आपल्याला धूप-दीप म्हणजे अगरबत्तीनं आपल्याला ओवाळायचं आहे, नमस्कार करायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला म्हणजे पूजा जर केली तर नक्कीच आपल्या घरावर लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपल्याला आशीर्वाद म्हणजे असं होईल, की आपल्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहील. आपल्या घरामध्ये पैशाची चणचण, अडचण राहणार नाही. त्यामुळे ही दिव्याची अमावास्या जी आहे सगळ्यांनी असे छोट्या साध्या प्रकारे आपल्याला साजरी करायची आहे आणि ही आवर्जून करा. म्हणजे सगळ्यांचे जे काही अडचणी असतील नोकरीच्या, शिक्षणाच्या, त्या सुद्धा आपल्या अडचणी निघून जातील. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.